खोपोली नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची मनमानी, नगरसेविकेच्या लेखी अर्जाकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप। खोपोली शहरातील डीपी रोड परिसरात सुरू असलेल्या काही बांधकामांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह नगरसेविका ऐश्वर्या वैभव पाटील यांनी केला आहे। बिल्डरांकडून नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करण्यात येत असून त्यातून निर्माण होणारा बांधकामाचा कचरा, माती आणि मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक रस्त्यावर टाकले जात असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही। परिणामी पाणी रस्त्यांवर साचून नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे खोपोलीतील डीपी ग्राउंड येथून चिंचवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनातून मोठ्या प्रमाणात बांधकामाचा कचरा टाकण्यात आला। यातील काही कचरा थेट रस्त्याच्या मधोमध टाकून वाहन चालक घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत चालकाला रोखून जाब विचारला। यावेळी चालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली। पोलिसांच्या सूचनेनंतर रस्त्यावरील कचरा बाजूला करण्यात आला। मात्र या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दरम्यान या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या वैभव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच खोपोली नगरपरिषदेच्या नगररचना विभाग व आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला होता। मात्र संबंधित विभागाने त्याची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नगरसेविका पाटील यांनी सांगितले की रस्त्यावर कचरा टाकल्याच्या घटनेनंतर त्यांनी नगररचना अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे आमचे काम नाही असे उत्तर देण्यात आले। लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। नगरपालिकेकडून बिल्डरांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने काही बिल्डर मनमानी करत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला। संबंधित ठिकाणचा सर्व कचरा आणि प्लास्टिक तात्काळ हटवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नगरसेविका ऐश्वर्या पाटील यांनी दिला आहे। आता या प्रकरणात खोपोली नगरपरिषद प्रशासन संबंधित बिल्डरांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। जवळजवळ वर्षभर आम्ही खोत बिल्डरला आम्ही वारंवार सांगत आलो, परंतु त्यांनी काय आमचं ऐकलं नाही। या वेळेला आम्ही उभे राहून प्रत्यक्षात त्यांच्याकडे काम करून घेतो तेव्हा ते काम करतात। ड्रायव्हरला सांगतात गाडी खाली करणं, तू निघून जा, बाकीचं काय ते मी बघेन। पण असं जर प्रकारे जर काय गोष्टी होत असतील तर नागरिकांनी रस्त्यावर जाणं का नाही जाणं हे पण विचार करावा लागते। आज इथे जनता रस्त्याला वारंवार वॉकिंगला फिरत आहे, लहान मुलं जात आहेत, त्यांना त्रासदायकच आहे आणि हे येतात गाडी खाली करतात निघून जातात। आम्हाला नागरिकांना काय माहितच नसतो। आज आम्ही प्रत्यक्षात पाहिल्यामुळे आम्हाला ते विषय समोर निदर्शनात आलं, म्हणून आम्ही प्रत्येकाने नगर परिषदेला आम्ही विनंती करतो त्यांनी काळजीपूर्वक त्यांना ताकीद देऊन त्याचं काम करून घेणे। 5 दिवसापूर्वी जेव्हा पूर झाला त्यावेळी आम्ही प्रशासनाला स्वतः घेऊन आलो, त्यांना दाखवला की इथे पाणी कसं भरलेलं आहे। त्यावेळी हा जो भराव आहे तो भूरचना अधिकारी जे आहेत त्यांना सगळ्यांना आणले, त्यांना दाखवला। त्यांनी खोत बिल्डरला फोन करून सांगितलं, तर खोत बिल्डर बोलतो की माझा त्याशी काही संबंध नाही। त्याच्यानंतर हे जे डंपर आहेत ते डंपर गपचूप येतात, अनलोड करतात आणि निघून जातात। आता आम्ही रेड्यात पकडले तेव्हा त्यांनी सांगितलं की खोत बिल्डर सांगतो की तिथे तुम्ही टाकायचा आणि निघून जायचा। तर 5 दिवसापूर्वी जेव्हा पूर भरला त्यावेळी पुरामध्ये हा पाणी पूर्ण रस्ता लेवलला झाला आणि आम्ही जो दाताचा जो रोड नवीन बनवला तो शेवटी फोडला आणि तिथून पाण्याचा निचरा झाला। आणि ह्या जे ढिगाऱ्यामध्ये प्लास्टिक पण टाकतात आणि त्या प्लास्टिक हा प्रदूषणासाठी हानिकारक आहे। तर त्यांनी ते नगरपालिकेने किंवा प्रशासनाने त्याची दखल घ्यावी। आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज केलेला आहे। स्थानिक लोकांना जो त्रास होत आहे त्यासाठी सर्वांनी इथं आपापले जे त्रास आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत, परंतु जे कचऱ्याचं जे इथं ढिगाऱ्याखाली जे प्लास्टिक पिशव्यांचा जो अनैसर्गिकपणाने जो खेळ चालू आहे त्याचा संपूर्ण नागरिकांना त्रास होतो। यावेळी या पावसामध्ये स्थानिकांना जो त्रास झालेला आहे, पूरजन्य परिस्थिती संपूर्ण भागात झालेली होती। अशा परिस्थितीत लोकांच्या जीवावर बेतलेला असताना सुद्धा हे माहिती असून सुद्धा इथे पाणी पुरवठा पाण्याची वाहतूक रोखलेली आहे, हे टाकून माती वगैरे टाकून आणि त्यात प्लास्टिक वगैरे मोठ्या प्रमाणात असून संपूर्ण इथं आणखी पूरजन्य परिस्थिती होऊ शकते। आम्ही ड्रायव्हरला जाब विचारला असता ड्रायव्हरनी दारू पिलेली आहे, ड्रायव्हर सुद्धा त्यांचे व्यवस्थित उत्तर देत नाहीयेत आणि
सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन इथे जमा झालेला सर्व प्लास्टिक इथून उचलायला लावायला पाहिजे आणि जेणेकरून भविष्यात अशी कोणती पूरजन्य परिस्थिती इथं झाली ना पाहिजे हीच आमची नगरपालिकेकडे सुद्धा आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे.